नमस्कार, मी आरोग्य सल्लागार शाहिद पठाण, रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत ग्रेट लीडर विकास साळुंके सर यांच्या माध्यमातून आज पलूस तालुक्यातील तुपारी या गावामध्ये आपण आलेलो आहे। तर जबरदस्त असा रिझल्ट ह्या ताईंच्या माध्यमातून आपल्याला आलेला आहे। तर ह्या ताईंच्या मुखातूनच ऐकूया का त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि त्यांनी कसा रिझल्ट घेतला, काय काय बदल जाणवले। ताई नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय सांगा। माझं नाव स्वाती प्रशांत खोडे, राहणार तुपारी, तालुका पलूस। ओके ताई, हे रियांश अमृत ज्यूस तुम्ही विकास साळुंके सर यांच्या माध्यमातून जे घेतलेले, ओके, किती दिवसापूर्वी घेतलेले? तरी 15-20 दिवस झाले। 15-20 दिवसासाठी घेतलंय। ओके, 15-20 दिवसापूर्वी कशा कशा आजारावरती घेतले आणि काय बदल जाणवले, जरा आम्हाला 2 शब्द सांगू शकता? मला एक 4 महिन्यापूर्वी पोटदुखीचा त्रास होत होता। मग मी इस्लामपूरला जाऊन सोनोग्राफी केली। त्या सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांनी निदान काढलं की हे लिव्हरला सूज आल्या, नंतर गर्भाशयाच्या पिशवीवरती सूज आल्या आणि एक पिशवीला एक पाण्याची गाठ आहे म्हणून सांगितलं। मला त्यावेळी भरपूर टेन्शन आलं। तसं म्हणलं आता काय करावं लागतंय काय नाही। मग तसंच दुसऱ्या डॉक्टरांचा एका सल्ला घेतला। मग त्या डॉक्टरने काय केलं, 3 ते 4 महिन्याचा कोर्स करूया म्हणले। मग त्यांनी कोर्स केल्यापासून 1 तासाला मला औषधं होती। सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत भरपूर औषधं होती। मग असं प्रत्येक महिन्याला औषधं चालूच होती, तरी पण ते पोट माझं दुखायचं त्या औषधाने। असे 3 महिने, कधी 3ऱ्या महिन्यात थोडंफार कमी आलं, पुन्हा ते गोळी संपली की उद्या सकाळ उठून चालू झाली दुखायचं। मग 3-4 महिन्याचा कोर्स झाला। मी थोडे दिवस थांबले आणि नंतर सरांच्या माध्यमातून मी हे रियांश अमृत ज्यूस म्हणून ही बॉटल सरांनी सांगितली की तुम्हाला काय त्रास होतोय, मग ही बॉटल घेऊन बघा। तर मी चालू केली आणि मला हे तिन्ही पण त्रास होत होतं की मला उठाय बसायला अजिबातच येत नव्हतं। इतका त्रास होत होता आणि ऍसिडिटी पण होते। मग ज्या दिवशीपासून बॉटल चालू केली अमृत ज्यूस प्यायला, ते सकाळ उठून किंवा 2ऱ्या-3ऱ्या दिवसापासूनच माझं पित्ताचा त्रास होत होता। पित्त सगळं पूर्ण निघून गेलं माझं। ते आणि पोट त्या दिवशीपासून पूर्ण दुखायचं राहिलं। म्हणजे असं मला वाटायचं की आज दुखतंय का उद्या दुखतंय, पण आता 15 ते 20 दिवस झालं अजिबातच दुखलं नाही। तरी मला वाटायचं की हे घेते तरी पण दुखतंय काय, पण ते दुखणं बंदच झालं। आणि दुसरी गोष्ट की असं काम केलं की थकवा येत होता। मग दिवसभर आमच्या रानात उसाला तोड वगैरे होते, कधीच रानातलं जास्त काम असं दिवसभर होत नव्हतं। मग दिवसभर जरी वाड वगैरे गोळा केलं तरी कधी कंटाळा आला नाही संध्याकाळी। फ्रेश असं वाटायचं, एनर्जी, भूक लागायची, पित्ताचा त्रास वगैरे कमी, पोट दुखणं थांबलं आणि चांगला रिझल्ट आला ह्या औषधामुळे। या अजून औषध तुम्ही तुमच्या मम्मीला पण दिलंय? माझ्या आईला पण त्रास होत होता। मग सरांना म्हणलं असं की माझ्या आईला हृदयाचा त्रास आहे, तिला हे झडपेचा प्रॉब्लेम आहे आणि तिला असं व्हायचं की 20 वर्ष झालं तिचं ऑपरेशन झालंय, तरी पण ते ऑपरेशन झाल्यामुळं तिला काही 12 वर्षांचं आणि डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं। त्यावेळी मग तिची ते सारखं आजारी पडून शरीरातली प्रतिकारशक्ती कमी झाली। मग ते डॉक्टर नंतर म्हणजे यांचं काय ऑपरेशन सक्सेस होणार नाही। मग त्यामुळे थोडं वर्ष पण गेले, 5-7 वर्ष जास्त झाले। त्यामुळे ते ऑपरेशन सक्सेस होते का नाही आता ते तुमच्या ह्याच्या बघा करायचं का नाही। मग ते अजून असं करतच ते थांबवलं मग ऑपरेशन। पण 2-3 महिने गेले की मायला रात्रीचं किंवा दिवसा अशी धाप लागायची चालू व्हायची की ती बोलायची बंदच व्हायची। की दवाखान्यात आम्ही जाईपर्यंत आम्हाला वाटत नव्हतं की म्हणजे हिचं काय होते, एवढं त्याची ताकद पण पूर्ण शून्यात जायची। मग आठवडाभर डॉक्टर आयसीयूला ठेवून घ्यायचे। मग जरी आठवडाभर आयसीयूला ठेवून घेतलं तर तो पेशंट फ्रेश दिसायचा नाही। आधी घरात कसा खायचा तसा हॉस्पिटल मधनं यायला आला की त्याचं जेवण वगैरे पूर्ण कमी येते। ते दवाखान्याच्या आणि त्याची तब्येत पण खराब होत्या। कारण ते दवाखान्याचं म्हणजे ट्रीटमेंटच त्यांची तशी। मग सरांनी सांगितल्याप्रमाणे मी तिला औषध चालू केलं। तिला मग 4च दिवसात तिने रिझल्ट मला फोनवर सांगितलं। म्हणलं आई बरं वाटतंय का तुला, अशक्तपणा वगैरे होता मग कमी आलाय का? तर म्हणली मला बरं वाटतंय, बघूया आणि 4 दिवस कसं होतंय। तर ती म्हणली काय नाही, आता मला भूक लागत्या, अजून धाप वगैरे काही लागलेली नाही आणि दुसरी गोष्ट मी फ्रेश आहे, चेहऱ्यावर पण फ्रेशनेस पण दिसतोय तिथे, त्यामुळे बरे आहे। मग तिची बॉटल संपली, तिनं स्वतःहून सांगितली की मला दुसरी बॉटल दे आणि त्याच्यातून तिनं स्वतः म्हणजे काम करत नव्हतीच, दवाखाना आणल्या अशी शांत बसून झोपून असायचे। मग ती स्वतः पंढरपूरला जाऊन आली, प्रवास करून आली, ती कधीच म्हणजे बाहेर पडत नव्हती। कारण तिची मुलं काय म्हणायची की तू येऊ नको, तुझी तब्येत सरळ नाही, तू प्रवास करायचा नाही। आणि ती स्वतः पण म्हणायची की माझी तब्येत सरळ ना, तुमचं तुम्ही कुठे पण जा। त्या दिवशी एवढा रात्री गेलेली, पुन्हा रात्री आली तरी तिला काही झालं नाही।
म्हणजे एनर्जी आली आणि घरात पण काम करत्या, स्वतः कुठल्याचा पदार्थ बनवून शेताकडून जाऊन येत्या सगळं. आता त्याची वाढ शेतात गोळा करत बसते. ओके. मग त्यामुळे तिला चांगला रिझल्ट आहे सांगितलं, मला बरं वाटतंय. आणि त्याच्या आधी पण सारखी म्हणायची की मला दवाखान्यात जायचंय, माझं हे दुखतंय ते दुखतंय. आता ती म्हणते मला काही दवाखान्यात जाऊ वाटत नाही. बर. 20 वर्षाचा त्रास तुमचा 1 बॉटल मध्ये क्लिअर झालेला आहे. 20 वर्ष झालं की सगळं वैतागले. ती दवाखान्यात गेली की तिला पण सुख नसायचं आणि हे आम्हाला पण नाही. बरोबर. आम्हाला पण तिच्यासोबत राहायला लागायचं. बरोबर. दवाखाना काय कोणासाठी तर चांगला आहे का? नाही. मागच्यांना भरपूर त्रास असतो त्याचा. 3 महिन्याचा कोर्स हा तुम्ही करणार आहे? हो 100%. 1 बॉटल मध्ये तुम्हाला अनबिलिव्हेबल रिझल्ट आलेला आहे. बरोबर. तुम्ही अमृत ज्यूस वापरून समाधानी आहे? हो 1 नंबर समाधानी. तर आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे काही लोक आहेत, जेवढे पेशंट आहे, आजारी पेशंट आहे, जेवढे लोक आहे, माणसं आहे, त्यांना आपण तुमच्या ह्या रिझल्टच्या माध्यमातून त्यांना काय सल्ला देणार? त्यांना प्रत्येकाला कोणताही त्रास असू दे, हे औषध प्रत्येकानं घ्यावं. याच्यातून काहीही साईड इफेक्ट नाही. स्वतःचं आरोग्य ह्या औषधा माध्यमातून चांगलं राखावं असा माझा सल्ला आहे. आणि मेन दवाखान्याला पैसे जे घालवता तुम्ही 50,000 लाख रुपये 2 लाख घालवले, त्याच्याऐवजी हे औषध घेऊन त्यांनी चांगलं आरोग्य व्यवस्थित ठेवावं. ओके. ठीक आहे मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून जे काय मौल्यवान माहिती आम्हाला दिली तुमच्या आरोग्याबद्दल, त्याबद्दल रियांश मल्टीट्रीट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनी मार्फत मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद.